उमरज पाटण रोडला रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असून या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे। मोठमोठे वृक्ष जमीनदोस्त झाले असून उन्हाळ्याच्या तीव्र झळा आता स्थानिक नागरिकांना सोसाव्या लागत आहेत। रुंदीकरणाच्या कामाव्यतिरिक्त अनावश्यक झाडे तोडल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पाटण पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे। रुंदीकरणात ठिकठिकाणी भूसंपादनाच्या प्रश्नावरून वादळ निर्माण झालं आहे। त्यातच या रुंदीकरणाच्या कामात जुनी शेकडो वर्षांची झाडं तोडण्यात आली आहेत। त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे तुटल्याने भक्कम चित्र निर्माण झालं असून उन्हाळ्याच्या तीव्र झळा वाहनधारकांना तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत। उमरज पाटण मार्गावर सध्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे। या कामासाठी लागणारी झाडे तोडण्यात आली आहेत। मात्र वैयक्तिक स्वार्थापोटी रुंदीकरणाच्या कामात जी झाडे येत नाहीत त्या झाडांनाही हात लावला जात आहे। त्यामुळे रुंदीकरणाव्यतिरिक्त तोडण्यात आलेल्या झाडांचा सर्वे करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी उमरजसह परिसरातील नागरिकांनी केली आहे। तसेच रुंदीकरणाच्या कामात जी झाडे येत नाहीत अशा झाडांना धक्का लागू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे।